ते निर्मला सीतारामनबाई त्यांनी जे शेवटचा अर्थसंकल्प भाजपाच्या राजवटीचा मोदी सरकारचा, होय मी मोदी सरकार म्हणतो कारण आम्हाला भारत सरकार पाहिजे, मोदी सरकार नकोय, आम्हाला भारत सरकार पाहिजे. पण सीतारामनबाईंनी जो शेवटचा अर्थसंकल्प मांडला होता त्याच्यामध्ये 4 जाती, एक शेतकरी, महिला, गरीब आणि युवा, या 4 जातींपैकी एक तरी मला तुमच्या लेखी असलेली जात दाखवा की 10 वर्षाच्या कारकिर्दीवरती ती समाधान व्यक्त करते, दाखवा ना. महिला समाधानी आहेत, शेतकरी समाधानी आहेत, गरीब समाधानी आहेत, युवक समाधानी आहेत. त्या सीतारामनबाईंचं बरं आहे की त्यांनी सांगितलं माझ्याकडे पैसेच नाही आहेत, मी आता निवडणूक नाही लढणार. बरं ठीक आहे, पण निवडणूक लढणार नाहीत म्हणून गप्पा नाही बसल्या. त्यांनी परत आणखीन एक वक्तव्य केले की आम्ही निवडणूक रोखे पुन्हा आणणार. म्हणजे गेल्या 2-2.5 वर्षात या लोकांनी 8 ते 10 हजार कोटी रुपये खाल्ले आणि काँग्रेसला सांगतायत की तुम्ही देश लुटला. काँग्रेसच्या खात्यात किती आहेत? काही काय 2, 3, 500, 600 कोटी, आणि ते सुद्धा आता फ्रीज करून टाकले होते. मग काँग्रेसच्या खात्यातले पैसे काढा आणि भाजपच्या खात्यातले पैसे काढा, कोणी देशाला लुटलं? आपण एक गोष्ट खरी बोललेत, मोदीजी एक गोष्ट खरी बोलले की जे काँग्रेसला 70 वर्षात नाही जमलं ते आम्ही करून दाखवलं. कारण 70 वर्षात जे काँग्रेस लुटू शकली नाही यांनी 2.5 वर्षात लुटून दाखवलं. आणि आता लुटीचा पैसा सगळीकडे दिसतोय. काय होर्डिंग लावतायत, काय जाहिराती करतात, नुसते पेपर बरबटून टाकतायत. हा कुठून आला पैसा, कोणाचा पैसा? आणि शेतकऱ्यांना तुम्ही जे सांगतात की नमो सन्मान, काय प्रधानमंत्री सन्मान योजनेतले तुम्हाला पैसे मिळाले का? अनेक जणांना फोन येत आहेत. कालच्या सभेत विचारलं, सभेतले लोक सुद्धा बोलले येत आहेत फोन, तुम्हाला पण आले असतील, आले ना? मग मी भाजप कार्यालयातून बोलते, कोणतरी महिला असते, मी मग ते नाव वाचतात, काहीतरी अमुक अमुक अमुक, यांच्याशी मी बोलते का? हो बोलते. मग तुम्हाला प्रधानमंत्री सन्मान योजनेतले पैसे मिळाले का? मग तो सांगतो मिळाले. मग तुम्हाला आनंद होईल की तुमच्यासारख्या 11 कोटी, जे थाप 11 कोटी लोकांना या योजनेचा लाभ झालाय. मग तुम्ही पुन्हा भाजपला मतदान करणार ना? पण एक फोन माझ्याकडे कोणीतरी पाठवला, चांगलं आहे ते 15 मिनिटाचं आहे. नाहीतर पवार साहेब आपण भाषण करायची गरज नाही, एवढ्या त्या शेतकऱ्यांनी त्या महिलेला सांगितलं आणि शेवटी ती बोलते मी पण नाही भाजपला मतदान करणार. आणि त्यांनी सांगितलं का बरं करावं? दुसरा एक फोन आहे त्याच्यामध्ये तेच सांगतायत की 6,000 रुपये तुम्हाला मिळाले ना? ते मिळाले. मग ते पण लक्षात घ्या, समजा शेतकऱ्यांनी वर्षाचं 1 लाखाचं खत घेतलं, खतावर जीएसटी किती आहे? 18%. म्हणजे 1 लाखाचं खत घेतो तेव्हा किती पैसे जातात? 18,000 कोणाच्या खिशात? आणि त्याच्यातले तुम्हाला किती येतात? मग उरलेले 12,000 कोणाच्या खिशात? करा करा, त्यांचा उद्घोष करा. अरे म्हणजे तुमचाच खिसा कापून तुम्हाला भीक देत आहेत आणि उपकार केल्याचा आव आणतायत. ही राजवट तुम्हाला परत पाहिजे? मग महिलांचा अपमान करणारी राजवट, शेतकऱ्यांना उपाशी ठेवणारी राजवट, बेकारी वाढवणारी राजवट. 80 कोटी लोकांना आम्ही मोफत धान्य देऊ. 80 कोटी लोकांना मोफत धान्य नका देऊ, त्यांना रोजगार द्या, त्यांना रोजगार द्या, त्यांना अभिमानाचं जीवन द्या. आणि म्हणून